साहित्य संमेलनाला जाण्यापूर्वी 2 महिने मी प्रचंड आजारी होते. दिवसातनं 4-4 वेळेला इंजेक्शनं घेऊन मला दिल्लीला जाण्यापुरतं आमच्या वैद्यकीय सगळ्या मित्रांनी मला उभं केलेलं होतं. त्या काळामध्ये अध्यक्षीय भाषण लिहिणं ही अशक्य गोष्ट होती. चतकोर कागदावर मी काहीतरी मुद्दे फक्त लिहून काढायची, म्हणजे अगदी कळाया लागल्या जेव्हा मला की ईश्वर आठाव्या अशा अवस्थेत मी ते चतकोर कागदांच्यावर ते मुद्दे लिहित गेले. मग आमचे आकाशवाणीतले मित्र संजय पाटील तो म्हणाला, माझी पद्धत आता अशी आहे गेली काही वर्ष मला त्रास होतो, लिहिता येत नाही, म्हणजे सीतायन बितायन हे सगळं मी बोललेली आहे, मी लिहिलं काही नाही. आमचं संजय पाटील ही मंडळी रेकॉर्डिंग करून घेतात आणि आश्चर्य वाटेल, एका पोलीस ऑफिसर मुलींनी मला हे भाषण टाईप करून दिलं, रेकॉर्ड केलेलं. म्हणजे कोणी कोणी प्रेम करावं त्याला काही अंत नाही. तर ती तुझ्यासारखी अशी तरुण मुलगी आली होती, मॅडम मला माझं टायपिंगचं स्पीड चांगलं आहे आणि मी ऐकून फटाफट करते, हे रेकॉर्डिंग झालेलं मला द्या, मी तुम्हाला 4 दिवसात कॉपी आणून देते. आणि खरंच त्या मुलीने केली. 2 वेळा टाईप करावं लागलं तिला, कारण ते परत दुरुस्त्या वगैरे, पण संजयने ते सगळं रेकॉर्डिंग करून घेतलं, त्या मुलीने टाईप करून दिलं आणि मग ते भाषण. त्यामुळे त्या भाषणाचा अनुभव कसा, एकीकडे वेदनादायक आणि एकीकडे तिथे जो प्रतिसाद मिळाला त्यामुळे आनंददायी. तो अतिशय अनपेक्षित प्रतिसाद होता. आणि मग मला पुन्हा ज्ञानेश्वर माऊली आठवली, माझे उत्तरे नाही म्या बोलत, बोलविता धनी वेगळाची.